नमस्कार। आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती आणि दिवसभर तेजी वाढतच होती। सलग 4 दिवसाच्या घसरणीनंतर आज मार्केट तेजीमध्ये बंद झालेले आहेत। आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 318 पॉईंटने वाढून 82,571 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 114 पॉईंटने वाढून 25,196 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व इंडेक्समध्ये वाढ झालेली आहे। बीएसई ऑटो इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 1.48% वर आहे। बीएसई हेल्थकेअर इंडेक्स 1.14%, बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.83%, बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 0.95% वर आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: हिरो मोटोकॉर्प 4.76%, बजाज ऑटो 2.76%, सन फार्मा 2.67%, श्रीराम फायनान्स 2.19% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: एचसीएल टेक्नॉलॉजी 3.30%, इटर्नल 1.53%, एसबीआय लाईफ इन्शुरन्स 1.43%, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स 1.03% अशी घसरण आहे। आज एफआयआयने 104 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 1477 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। आज आयसीआयसीआय लाईफ इन्शुरन्स, जीएम ब्रेवरीसही काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। रुपया 17 पैशांनी मजबूत झाला असून मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 85.81 रुपये प्रति डॉलर असा होता। धन्यवाद।